मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा त्यांच्यासाठी आहे ज्यांना नुकताच त्यांच्या डॉक्टरांनी डायबिटीज म्हणजे मधुमेह झालाय असं सांगितलंय आणि त्यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे औषधं सुरू केलेली नाहीत. जर तुम्हाला रिसेंटली डायबिटीज झालाय असं डॉक्टरांनी सांगितलंय तर दोनच प्रकार असू शकतात. एक म्हणजे टाईप 1 डायबिटीज किंवा टाईप 2 डायबिटीज. आता टाईप 1 टाईप 2 डायबिटीज म्हणजे काय? जर तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन तयारच होत नसेल किंवा फार कमी प्रमाणात तयार होत असेल तर त्याला आपण टाईप 1 डायबिटीज म्हणतो. आणि टाईप 2 डायबिटीज मध्ये काय होतं तर इन्शुलिन तयार होतंय, उलट प्रमाणापेक्षा जास्त तयार होतंय, पण ते इन्शुलिन तेवढ्या इफेक्टिव्हली काम करत नाहीये, म्हणजेच त्यांच्या शरीरामध्ये हायपर इन्शुलिनिमिया झालेला असतो. याच्यासाठी एक सिंपल टेस्ट करायची आहे. तुम्ही फास्टिंग इन्शुलिन लेवल्स करून घ्यायच्या. जर या फास्टिंग इन्शुलिन लेवल्स फार कमी आल्या किंवा खूप लोअर साईडला असतील तर हा टाईप 1 डायबिटीज आहे. इथं आपण ह्या डायबिटीजला रिमिशन मध्ये मधुमेह मुक्त करू शकतो अशी शक्यता फार कमी असते. या लोकांना इन्शुलिन घेणं हाच एक शेवटचा पर्याय असतो. पण ज्यांचा टाईप 2 डायबिटीज आहे म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये इन्शुलिन तयार होतंय त्यांनी गोळ्या सुरू करण्यापूर्वीच जर काही लाईफस्टाईल चेंजेस, विशिष्ट प्रकारचे व्यायाम, विशिष्ट प्रकारचे जेवणाचे बदल केले तर या प्रकारच्या मधुमेहापासून आपण मुक्ती मिळू शकतो. फक्त याच्यासाठी गरजेचं असतं ते योग्य मार्गदर्शन आणि योग्य स्टेप्स तुम्ही उचलायला पाहिजेत. जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्ही घरच्या घरी डायबिटीज पासून मुक्त होऊ शकता. सगळ्यात पहिले काय करायचंय, तुम्ही टेस्ट करून घ्या. फास्टिंग इन्शुलिन लेवल्स तुमच्या किती आहेत पहा. त्या जर नॉर्मल आल्या किंवा प्रमाणापेक्षा थोड्या जास्त आल्या तर तुमच्या शरीरामध्ये हायपर इन्शुलिनिमिया झालाय. सुरुवात कशी करायची आहे तर तुम्ही वारंवार खाणं कमी करा. दिवसातनं फक्त 2 वेळेस किंवा एकच वेळेस खा, जेणेकरून तुमच्या इन्शुलिनच्या लेवल्स परत नॉर्मलला येतील, इन्शुलिन परत इफेक्टिव्हली काम करेल. जे तुम्हाला 2 वेळेस जेवण करायचंय ते साधारण 8 तासाच्या अंतराने जेवण करायचंय. म्हणजे जर सकाळी तुम्ही 11 वाजता खाल्लं तर संध्याकाळी 7 वाजता खा. त्याच्यानंतर हळूहळू 23 तासांची फास्टिंग करा. 8 तासाच्या अंतराने जेवण करत असताना तुम्ही ओव्हरनाईट 16 आवर फास्टिंग करत असतात. हा टप्पा पूर्ण केल्यानंतर 23 आवर फास्टिंगचा टप्पा पूर्ण करा. या व्यतिरिक्त जेवणही योग्य पद्धतीने करा. योग्य पद्धतीने म्हणजे काय, जेवणाची सुरुवात फायबरने करा. फायबर नंतर कार्बोहायड्रेट्स, नंतर प्रोटीन आणि प्रोटीन नंतर गुड फॅट. तर याच पद्धतीने जेवण होईल असं पहा. जेवताना व्यवस्थित चावून खा. आपल्या लाळेमध्ये GLP-1 नावाचं एक हार्मोन असतं जे सध्या आपण वेट लॉस साठी इंजेक्शन्स घेतोय. त्या इंजेक्शन्स मध्ये हेच हार्मोन वापरलेलं असतं आणि त्याच्यासाठी आपण हजारो लाखो रुपये खर्च करत असतो आणि वजन कमी करून घेत असतो. जर तुम्ही चावूनच व्यवस्थित खाल्लं, जेवताना त्या घासामध्ये लाळ व्यवस्थित मिक्स झाली तर ते अन्न अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या शरीराला पचत असतं. कारण या टाईप 2 डायबिटीज मध्ये आपली साखर पचन करण्याची क्षमता कमी झालेली असते आणि ती क्षमता आपल्याला पुन्हा आणायची असते. त्यामुळे जेवणाची सुरुवात करत असताना अन्न चांगलं चावून खा. सुरुवात फायबर्सनी करा. आयुर्वेदानुसार आपण मुळा आणि काकडी यांचा समावेश फायबर मध्ये करा असं सांगतो. जेवणाच्या सुरुवातीला भरपूर वेळ चावून हे पदार्थ खा. मग नंतर तुम्ही जे कार्बोहायड्रेट्स खाणार आहेत, जे प्रोटीन खाणार आहेत ते खा. जेवण झाल्यानंतर शतपावली करा. दिवसभरात कमीत कमी 45 मिनिट तुम्ही चालताल याची काळजी घ्या. जिमला जायला सुरुवात करा. मसल ट्रेनिंग करा, स्ट्रेन ट्रेनिंग करा. या व्यतिरिक्त आपण जे 2 प्रकारचे व्यायाम आपल्या सर्वांना सांगितलेले त्या प्रकारचे 2 प्रकारचे व्यायाम करा. तुमची झोप व्यवस्थित काढा. स्ट्रेस जास्त असेल तर ब्रीथ होल्डिंग एक्सरसाइज करा. यामध्ये आपण पाहिलंय की ज्यांना नवीनच डायबिटीज झालाय किंवा ज्यांनी अजून औषधं सुरू केले नाहीत, पण जर एकदा औषधं सुरू केले म्हणजे ओरल हायपोग्लायसेमिक एजंट सुरू केले, जसं की मेटफॉर्मिन सुरू केले, ग्लिमिपायराइड सुरू केले, डॅपा सुरू केले, ओग्लिवो सुरू केले, तर काय होतं, हे सगळे औषधं काय करतायत, तुमच्या बीटा सेल कडनं जास्त प्रमाणात इन्शुलिन तयार करायला लावतात. एकदा इन्शुलिन अजून जास्त प्रमाणात तयार व्हायला लागलं का मग तुम्हाला क्रेविंग्स अजून वाढणार आहेत आणि एकदा क्रेविंग वाढल्या का वारंवार खाण्याची इच्छा होत राहील आणि आपण जे 2 टाइम्स मील म्हणतोय किंवा 1 टाइम्स मील म्हणतोय ते करणं अवघड जातं. त्यामुळे मेडिसिन सुरू होण्यापूर्वीच तुम्ही हे जर प्रिकॉशन घेतले तर आपल्याला नक्कीच मधुमेहापासून मुक्ती मिळवायला अगदी सोपं जाणार आहे. कारण ही औषधं सुरू केल्यानंतर इतरही साईड इफेक्ट आपल्याला दिसायला लागतात, जसं की गॅसेस होणार आहे, थकवा वाटणार आहे, अशक्तपणा वाटणार आहे, उत्साह कमी होणार आहे. तर हे सगळं जर तुम्हाला टाळायचं असेल तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि एक्सरसाइज याला पर्याय नाही. ज्यांना हे सगळं करणं शक्य नाही त्यांनी मात्र त्यांचे मेडिसिन्स, त्यांचे इन्शुलिन जसे आहेत तसेच चालू ठेवा. कारण तुम्ही औषधही बंद करताना आणि लाईफस्टाईल चेंजेस, एक्सरसाइज आणि डाएट मध्ये चेंजेसच नसाल करणार तर याचा उलट परिणाम तुमच्या शरीरावर येईल. त्यामुळे ज्यांना नाही शक्य त्यांनी मेडिसिन्स चालू ठेवा. पण ज्यांना डायबिटीस पासून मुक्तता मिळवायची त्यांनी नक्कीच ही सगळे सांगितलेले चेंजेस करायला सुरुवात करायला पाहिजे. कारण आपण औषधं खातोच आहेत आणि जे शरीरावरती दुष्परिणाम व्हायचे ते होतच राहतात. सुरुवातीला एक मेटफॉर्मिन सारखी गोळी सुरू होते, मग त्यात ग्लिमिपायराइड ऍड होतं आणि नंतर या औषधांची संख्या वाढत जाते. 1 टाइमाचं 2 टाइम होतं. ऍडिशनल 2-3 प्रकारचे औषधं ऍड होतात. काही वर्षानंतर मग शेवटी इन्शुलिन द्यावं लागतं आणि जे हार्टवर, किडनीवर, रेटिनावरती परिणाम होत आहेत ते परिणाम होत असतात आणि मग हे सगळे कॉम्प्लिकेशन आपल्यासाठी त्रासदायक ठरत असतात.